नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मी आहे प्रणव सांगपाळ आणि आपण पाहत आहोत संपूर्ण माऊली दर्शन या सिरीजचा भाग 13वा, समाध्या आणि वृंदावने. नंबर 1. छत्रपती शाहू महाराजांची समाधी. सातारा राजधानीचे पहिले छत्रपती छत्रपती संभाजी महाराज व महाराणी येसूबाई यांचे सुपुत्र छत्रपती शाहू महाराज यांची ही समाधी आहे. ही समाधी श्री विश्वेश्वर महादेव मंदिरासमोर नदीपात्रात आहे. ही नदीपात्रात असल्यामुळे गेल्या 250 वर्षात अनेकदा पुराच्या पाण्यात बुडाली व काही वेळा वाहूनही गेली होती. सन 2020मध्ये ही नव्याने बांधली आहे. या स्मारकावर 2 शिवलिंगे पाहायला मिळतात. याबाबत एक कथा सांगितली जाते. छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीवर सुरुवातीला एक शिवलिंग होते, परंतु ते पुराच्या पाण्याबरोबर वाहून गेले म्हणून त्या समाधीवर नवीन शिवलिंगाची प्रतिष्ठापना केली गेली. काही कालावधीनंतर नदीच्या पुराबरोबर वाहून गेलेले शिवलिंग वाळूमध्ये सापडले, म्हणून त्याची देखील परत प्रतिष्ठापना केली गेली. दुसऱ्या एका माहितीनुसार छत्रपती शाहू महाराजांच्या निधनानंतर त्यांच्या ज्येष्ठ राणी सकवारबाई सती गेल्या. त्याचे स्मरणार्थ 2 शिवलिंगे स्थापन करण्यात आलेले आहेत. नंबर 2. महाराणी येसूबाई साहेब यांचे समाधी वृंदावन. छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याच्या कुलमुखत्यार व छत्रपती संभाजी महाराजांच्या धर्मपत्नी श्री सखी राज्ञी जयती महाराणी येसूबाई साहेब यांचे हे समाधी वृंदावन, याला येसूबाई साहेबांची घुमटी असेही म्हणतात. सन 1730मध्ये येसूबाई साहेबांचे निधन झाल्यानंतर त्यांचे सुपुत्र छत्रपती शाहू महाराज यांनी त्यांची समाधी बांधली. मात्र समाधीच्या जागेबद्दल लिखित माहिती उपलब्ध नसल्यामुळे समाधी स्थळाबाबत विवाद होते. खात्रीशीर कोणी सांगत नव्हते. मात्र याच वर्षी काही इतिहास संशोधकांनी या समाधी स्थळाजवळ असलेल्या स्वामी हरिनारायण मठाच्या कागदपत्रावरून हे स्थान निश्चित केले. या समाधीजवळच कृष्णवेण्णामाईची रथशाळा आहे. ही समाधी पूर्वाभिमुख असून दगडी बांधकामात आहे. 20 फूट उंच आणि 10 फूट रुंद आहे. या इमारतीवर राजघराण्याशी संबंधित अशी राजचिन्हे कोरण्यात आली आहेत. नंबर 3. महाराणी ताराबाई साहेब यांची समाधी. छत्रपती शिवाजी महाराजांचे द्वितीय सुपुत्र छत्रपती राजाराम महाराज यांच्या पत्नी व सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या महाराणी ताराबाई साहेब यांची समाधी नदीपात्रात छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीजवळ होती. पण ती पुरामध्ये वाहून गेली असल्यामुळे तिचा ठावठिकाणा मिळत नव्हता. काही माहितीच्या आधारे इतिहासप्रेमी लोकांनी नदीतील वाळू उकरून हे समाधीस्थान नक्की केले व त्याप्रमाणे येथे फलक लावला. मात्र आता ही समाधी नदीपात्रात दिसत नाही. याचे कारण म्हणजे येथे आता कायमस्वरूपी व भव्य समाधीस्थान बनवण्याचा त्यांचा विचार असल्यामुळे समाधीस्थानावरील महादेवाची पिंड व इतर दगड लोकांनी काढून छत्रपती आप्पासाहेब महाराजांच्या समाधीपाशी ठेवलेले आहेत. आपण पाहत आहात हेच हे शिवलिंगे आहेत. नंबर 4. छत्रपती शहाजी उर्फ आप्पासाहेब महाराजांची समाधी. संगममाहुली गावात शिरत असताना डाव्या बाजूला एक मोठा दगडी चौथरा आहे.
या चौथाऱ्यावर एक समाधी वृंदावन आणि एक समाधी मंदिर दिसते. त्यापैकी समाधी वृंदावन हे छत्रपती शाहू महाराज यांच्या पत्नी सगुणाबाई साहेब यांचे आहे असे सांगतात. दुसरे समाधी मंदिर आहे ते छत्रपती शहाजी उर्फ आप्पासाहेब महाराज यांचे आहे असे सांगतात. मात्र दोन्ही समाध्याचे काम एकाच वेळी झाले असावे असे वाटते, कारण खालील चौथारा हा एक संघ आहे. दोन्ही समाध्या सुस्थितीत असून अलीकडच्या काळात त्यांना रंगरंगोटी केलेली आहे. नंबर 5. छत्रपती शाहू महाराजांच्या आवडत्या कुत्र्याची समाधी. छत्रपती शाहू महाराजांना कुत्री पाळण्याचा खास शौक होता. त्यांचा खंड्या नावाचा एक कुत्रा होता. या श्वानावर शाहू महाराजांचा खास जीव होता. असे म्हणतात, शाहू महाराजांच्यावर एकदा वाघाने हल्ला केला असता हल्ल्यात वाघापासून महाराजांचे या खंड्याने संरक्षण केले होते. हा खंड्या मयत झाल्यावर महाराजांनी संगम माऊलीस त्याचे थडगे बांधले व त्यावर त्याची प्रतिमा बसवली. नंबर 6. वीरूबाई साहेब यांचे समाधी वृंदावन. छत्रपती शाहू महाराजांच्या वीरूबाई साहेब या उपपत्नी होत्या. त्यांच्या निधनानंतर शाहू महाराजांनी नदीपात्रात त्यांचे वृंदावन बांधले होते, परंतु त्याची नक्की जागा अथवा अधिक माहिती उपलब्ध नाही. नंबर 7. वेण्णा नदीच्या पलीकडे संगमेश्वर मंदिराच्या बाजूला काही समाध्या दिसतात. त्या काही गोसाव्यांच्या आहेत असे कळाले. त्यातील 2 समाध्याचे बांधकाम पाहण्यासारखे आहे, पण या समाध्याबद्दल खात्रीची माहिती नसल्यामुळे व गवत भरपूर वाढलेले असल्यामुळे तेथे जाणे टाळावे लागले. याशिवाय विश्वेश्वर मंदिराजवळच परशुराम त्रिंबक प्रतिनिधी यांचे वृंदावन होते, त्याची अधिक माहिती उपलब्ध नाही. खंड्या कुत्र्याच्या समाधीजवळ आणखीन एक दगडी बांधकाम असलेली समाधी दिसते, पण ती कोणाची आहे याची माहिती मिळाली नाही. नदीच्या दोन्ही बाजूला छत्रपती घराण्यातील, पंतप्रतिनिधी घराण्यातील तसेच अनेक मान्यवर घराण्यातील व्यक्तींची समाधी मंदिरे व स्थळे आहेत. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत असलेल्या वृंदावन व समाधीबद्दल काही माहिती मिळाली नाही. याबद्दल तुम्हाला काही माहिती असल्यास कृपया कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. या व्हिडिओमध्ये काही चुकीची माहिती आम्ही दिली आहे असे जर तुम्हाला वाटत असेल तर त्याबद्दलही सविस्तर लिहा, कारण यातली बरीचशी माहिती ही ऐकीव आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. तर पुन्हा भेटूया पुढच्या भागात.
तोपर्यंत धन्यवाद.